भगवती महाकालीची जी साधना आहे ही, या भगवती महाकालीच्या साधनेमध्ये मातृका बीज मंत्र जे आहेत, ठीक आहे, तर या मातृका बीज मंत्रापासून भगवती महाकालीची आराधना होते. आणि ही आराधना जी आहे ही 2 चरणांमध्ये केली जाते. सगळ्यात पहिले हिचा ध्यान मंत्र तुम्हाला अपेक्षित आहे, ठीक आहे. आणि हा ध्यान मंत्र जो आहे ह्याची जी साधना आहे ही रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 3 वाजेपर्यंत याच वेळेमध्ये ही निर्धारित केली जाते. आणि ह्या साधनेमध्ये मी साधनेचा क्रम तुम्हाला सांगणार आहे, पण एक लक्षात घ्या, या साधनेमध्ये तुम्हाला तुपाचा दिवा लागणं अतिशय महत्त्वाचं असतं, ठीक आहे. आणि जे स्थान आहे ते पवित्रही असायला हवं आणि एकांतही असायला हवं. तिकडे कोणी तुम्हाला स्पर्श न करायला हवा, याची सुद्धा तुम्ही दखल घ्यायला पाहिजे, ठीक आहे. आणि याच सोबत ज्या वेळेला ही महाकाली भगवतीची साधना जेव्हा तुम्ही करणार आहात, तर त्यावेळेला भगवती महाकालीच्या प्रतिमेचं सुद्धा तुमच्या समोर अस्तित्व हवं. म्हणजे तुम्ही जेव्हा तुपाचा दिवा लावाल त्यावेळेला भगवती महाकालीची जी प्रतिमा आहे ही तुमच्याकडे असायला हवी. आणि पूर्व दिशेला तुम्ही बसून पश्चिमेला भगवती महाकालीचं रूप दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला तुम्ही सूर्याकडेच बसून तुम्ही काय करणार आहात, रात्री 1 ते 3च्या मध्ये ही साधना करणार आहात. ही साधना जी आहे ही 2 टप्प्यामध्ये केली जाणार आहे. सगळ्यात पहिले ध्यान मंत्राचा तुम्ही ह्याच्यामध्ये पाठ करायला हवा. आणि मनोमनी ध्यान तुम्हाला भ्रुकुटी मध्यामध्ये भगवती मातेचे चरणाचं तुम्ही ध्यान करायला हवं, ठीक आहे. अशा पद्धतीने ध्यानामध्ये तुम्ही सगळ्यात पहिले सहभागी व्हायला पाहिजे. आता मी तुमच्या स्क्रीनवरती ध्यान मंत्र जो आहे तो मी लिहून दिलेला आहे. जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल समोर, तर विरचिही पंचत्वं वज्रती हरिराप्नोती विरतिं विनाशम की नाशो भजती धनदो याती निधनम वितंद्रा माहेंद्री विततीरपी सम्मिलित दृशाम महासंहारेस्मिन विलसित सतीत्वक्ती रसो. या ध्यानाचं तुम्ही ध्यान करा, ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही ह्याचं ध्यान कराल त्यावेळेला तुम्ही एकूण 5 वेळेला तरी सुरुवातीला तुम्ही ह्या मंत्राचं ध्यान केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला ह्या मंत्राचं ध्यान ज्या तुम्ही पूर्ण कराल त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले ओम काळ भैरवाय नमः श्री स्वामी समर्थ याच्या तुम्हाला 5 माळी तुम्हाला सुरुवातीला जपायच्या आहेत, ठीक आहे. ओम काळ भैरवाय नमः श्री स्वामी समर्थ ह्या 5 माळी तुम्हाला जपायच्या आहेत. या 5 माळी जपल्यानंतर मग तुम्हाला मुख्य जो सिद्ध मंत्र आहे भगवती महाकालीचा तो तुम्हाला तुमच्या स्मरणामध्ये तो तुम्हाला काय करायचा आहे, प्रयुक्त करायचा आहे. तुम्हाला त्याचं अनुसंधान साधायचं आहे. तुमच्या या स्क्रीनवरती मी तो तुम्हाला मंत्र स्पष्ट रूपाने मी तुम्हाला दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या स्क्रीनमध्ये दिलेला जो मंत्र आहे हा व्यवस्थित तुम्ही याचा उच्चार करायचा आहे. त्यामध्ये ओम ऐं क्लीं ह्रीं श्रीं हसोह श्रीं ह्रीं क्लीं ऐं जूं क्लीं सं लं श्रीं रहा अम आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम रूम एम एम ओ अम आहा कम खम गम घम नम चम छम जम झम नम टम ठम डम ढम नम टम थम दम धम नम पम फम बम भम मम यम रम लम वम शम शम सम हम क्षम त्रम महाकाल्यै नमः. हा मंत्र तुम्ही व्यवस्थित उच्चार करा. हा अतिशय शक्तियुक्त मंत्र आहे. ह्या मंत्रामध्ये आपल्या देहामध्ये असलेल्या षटचक्र जी आहेत आपल्या शरीरामध्ये, तर या षटचक्रामध्ये आपल्या मूलाधार चक्रांपासून म्हणजे लंबीजांपासून जी आहेत पूर्ण मातृका या पूर्ण आपल्या भ्रुकुटी मध्यापर्यंत ह्या पूर्णपणे विस्तारलेल्या आहेत. ज्या षटचक्रांच्या ज्या मातृका आहेत ह्याच मातृकाच्या पूजनाने भगवती महाकालीची जी पूजा आहे ती ह्या मंत्रोच्चाराच्या सिद्ध मंत्राच्या माध्यमातून होते, ज्याचा तुम्ही 108 जप रोज केला पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भगवती महाकालीच्या साधनेमध्ये बसणार आणि त्या पद्धतीने तुम्ही ओम काळ भैरवाय नमः श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग हा सिद्ध मंत्र जो आहे याचा तुम्हाला काय करायचं आहे, पाठ करायचा आहे. मनोमनी तुम्ही हा जपायचा आहे. सुरुवातीला हा मंत्र तुम्हाला मोठा वाटू शकतो, पण एकदा जर तुम्हाला ह्याची सवय लागली तर तो तुम्हाला आनंद देईल. त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळू शकेल. तुम्हाला निरनिराळा अनुभव तुमच्या शरीरामध्ये येतील. तुम्हाला व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून देहामध्ये शुद्धीकरणाची अनुभूती होते. तुम्हाला षटचक्रांच्या शुद्धीकरणाची अनुभूती होऊन तुम्हाला षटचक्रांच्या शक्तीचा सुद्धा तुम्हाला अनुभव होतो. मग अशा पद्धतीने सगळ्यात पहिले काय करायचं की तुम्हाला ध्यान मंत्र जो मी दिलेला आहे त्याचा तुम्ही व्यवस्थित पाठ करायचा 5 वेळेला.
त्याच्यानंतर ओम काळ भैरवाय नमः श्री स्वामी समर्थाचे 5 माळी तुम्हाला फिरवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग भगवती महाकालीची तुम्हाला ही 1 माळ फिरवायची आहे. मातृका बीजातून भगवती महाकालीची जी कृपा आहे ही तुमच्या अंतरंगामध्ये प्रकट होते.